नमस्कार. पुणे ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या संविधानाचा मुद्दा जास्त गाजतोय, म्हणजे संविधानाच्या ग्रामपंचायतचा मुद्दा जास्त गाजतोय, जो की भ्रष्टाचाराबाबत मुद्दा आहे. बॅनर लागला त्याबाबत. त्याच्यानंतर हे विषय थोडा वाढला. नंतर आपल्या ग्रामपंचायतच्या एका सदस्यांनी टाकलं की कोणी स्टंडबाजी बिनबाजी करायला आम्हाला वेळ नाहीये. तुम्ही एवढी एज्युकेटेड लोक आहेत, तुम्ही एवढे शिक्षण डिग्री बिग्रे घेतलेली लोक तिथं बसवलेली आहेत ग्रामपंचायत दप्तरी. तुम्ही सदस्य, कोण सरपंच, तुम्ही जास्त हुशार आहेत आमच्यापेक्षा. तुम्हाला या गोष्टी कळायला पाहिजे. आम्ही तर काय, आम्ही बावलटेच, तुम्ही समजता आम्ही बावलटे. ठीक आहे, आम्ही बावलटे, आम्हाला स्टंडबाजी. आता काय आम्हाला सरपंच व्हायचे गावचं, आम्हाला एवढा वेळ नाहीये. गावचे सरपंच तुम्हीच वापरत सरपंच. पण तुम्ही एकदा सांगा, छाती ठोकून सांगा का ग्रामपंचायतच्या चुका झाल्या नाही आणि बोर्डीनं काही चुका केल्या नाही, तर तुम्ही छाती ठोकून सांगा. आणि असणाऱ्या हिशोबात चुकीचा आहे तुम्ही लिखी द्या. तुम्ही म्हणता का हाय त्याच्यावर हाय, तुम्ही असं करता तसं करता, मग तुम्ही चौकशी लावा, हे लावा ते लावा. ठीक आहे, आम्ही चौकशी पण लावू. चौकशी लावली, आम्ही वर्ष झाले चौकशी लावली. तो गट विकास अधिकाऱ्याला सांगतो साहेब चौकशी करा. ही सगळी साखळी ही हप्तेखोरीमुळे येत ना. हे चौकशी नीट होणार नाही आम्हाला माहिती. तो बांधकाम विभागाचा अधिकारी काय, त्याला गाजर कळलं. 5 लाखाचं काम 6 लाख 11 लाखाला गेलं, त्यांनी त्याला टक्केवारी दिलं. तो कशाला काय बोलन? आणि तो आता चौकशी अहवाल तयार करताना तो कसा लिंक आहे, चुकीचा अहवाल तयार केला. काही चुत्या लोक आहेत रे तुम्ही सगळे. हा, कशाला तुम्ही ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यालाच तुम्ही चौकशीला नेमताय. आता काय मूर्खाचा कळच नाही तर काय हा, सांगा बरं तुम्ही मला. त्या गट विकास अधिकाऱ्याला काय गांजा पिऊन ते बसलाय का तो? हा, उगाच तळतळायला लावू नका. लक्षात घ्या, आम्ही जितका संयम पाळतो आम्ही गांडू चावलाच नाही. लक्षात घ्या, तुम्ही आम्हाला कमी नका समजू. आम्ही आंदोलन करायला जर पेटलो ना, ते पंचायत समितीचे कोंडून घेऊ, कलेक्टरच्या तिथे कोंडून घेऊ. ते उपोषण बसायला आम्ही शक्य नाही, उपोषणाला बसणारच नाही आम्ही. लक्षात घ्या, आम्ही आंदोलन असं करू ना, सगळे कोंडून घेऊ अधिकारी. बापाचा माल नाही. लाख लाख रुपये पगार घेता, भत्ते घेता, 7वा वेतन आयोग, 8वा वेतन आयोग, आणि असे भ्रष्टाचार करायला तुम्हाला वेळ आहे का? नाही रे. हा, ग्रामपंचायत 40-50 लाखाला आज डुब्यामध्ये. हा, ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी गावची बाजू घ्यायची सोडून ते सरकारी अधिकाऱ्यांची बाजू घेताय. छाती ठोकून आलं पाहिजे, समोर म्हणलं पाहिजे कडे बाबा ठीक आहे, चुका झालेल्या आहेत, अधिकाऱ्यांच्या चुका झाल्या त्या मान्य करा. कचरा कुंडीच्या गाड्या कुठे आहेत? गावभर कचरा पडलाय, कुठे गाड्या? पावसात यात्रेच्या टायमाला पाऊस पडला, यात्रेच्या अख्ख्या गावात गटार झालं. काय होतं तुमचं? कुठे गेलं तुमच्या गटाराच्या लाईनी? त्यावेळेस गावाची बदनामी झाला नाही का? गावात बॅनर लागला का लगेच बदनामी होतात गावच्या? लगेच म्हणता का नाही गावची बदनामी? अरे कसली गावची बदनामी? तुमची बदनामी होती हे सांगा रे तुम्ही. कसली गावची बदनामी? आम्हाला स्टंडबाजी, आम्हाला काही स्टंडबाजी फिंडबाजीची गरज नाही. ज्यावेळेस डोंगरबागची शाळा, अजूनही ती शाळा आहे, डोंगरबागच्या शाळेमध्ये मुलांनी लघवी केल्यावर खाली होल नाही केला राव तुम्ही. असे तुमचे इंजिनियर काय गांजात फुकून इंजिनिअरिंग करता का तुम्ही? आणि मग तुम्ही एस्टिमेट तयार करता का पीडब्ल्यूडीचे अधिकारी, पंचायत समितीचे? मुलांनी लघवी केली, मुलांनी लघवी केल्यावर खाली मुतायला ते लघवी केल्यावर त्यांना खाली पाण्याला होल तर पाहिजे रे बाबांनो. त्याला दरवाजे तर पाहिजे, त्याला गज तर पाहिजे, काहीतरी पाहिजे ना. लहान मुलं आहेत, लीड बारकाल्या मुली आहेत. त्यांनी काही केल्यावर त्यांना बाहेर येताना कोणी बाहेरच्या लोकांनी सगळं बघायचं का? अरे त्याची बातमी मी लावली अजूनही बघा तुम्ही. त्यावेळेस तुम्ही जागे झाले सगळे बोर्डीचे पदाधिकारी. हा, आणि तुम्हाला आता तुम्हाला आमची स्टंडबाजी दिसते का रे? हा, लय तळतळायला लावू नका. लक्षात घ्या, आम्ही अजिबात कोणत्या रुपयाला आम्ही कांड नाही. आमचं प्रामाणिक मत हे प्रामाणिकच झालं पाहिजे. गट विकास अधिकाऱ्याला सांगा का तुम्ही चौकशी करा, आणि ते आम्हाला सांगू नका का ते ग्रुपला नका पाठवू. हे पत्र दिलं ते पत्र दिलं. अरे त्याच्यामध्ये आदेश दिला विस्तार अधिकाऱ्यांनी, तोय पण पाठवा की असणारी माहिती मोफत देण्यात यावी म्हणून. का दिली ना आतापर्यंत माहिती? लपून का ठेवता तुम्ही? ही 2-4 कागद आणता, 4-5 कागद लपून ठेवता माझं. आणि हे बँके स्टेटमेंट तुम्हीच लिहिलेलं आहे, तुम्हीच ग्रामपंचायतच्या ऑनलाईनला ठेवलेलं आहे. तुम्ही जर म्हणता हे खोटं आहे तर तुमच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्ही खोटी माहिती का सरकारला दिली? तुम्ही खरी माहिती द्यायची ना मग सरकारला. आम्हाला दिसतं ना, एखादी गोष्ट जर 10,000 रुपयाची ती जर 50,000 रुपयाला गेली तर आम्हाला कळतं ना. आम्ही काय गांजा पितो असं नाही ना. का नशा करतो कोणती? आम्ही नशा करतो का? तर तुम्ही नशेमध्ये असू शकता बाबांनो. जर तुम्हाला वाटतंय का ते ऑनलाईनचं खोटं आहे ना, तर तुम्ही नशेमध्ये असू शकता. मग म्हणजे काय ते 2 मुद्दे आहेत. एक तर ते चुकीचं आहे म्हणून तुम्ही मान्य करा, आणि आमच्यावर गुन्हा दाखल करा. काय माहिती तसं केलं तुम्हाला असं वाटते तर? नाही तर ते चुकीचं आहे, तुम्ही चुकीचं टाकलंय म्हणून तुम्ही तुमच्यावर कारवाई करा. कोण आहे त्याला कॅम्प्युटरचा तो ऑपरेटर, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. काय तुमचं इष्टी महामंडळाच्या बस बंद झाल्या. काय बंद झाल्या बस? त्यांचं मत गावात शौचालयच नाही.
स्वच्छ भारत मिशन भारत सरकारने राबवलं, काय केलं त्याच्यामध्ये? गावात मुतऱ्या नाही मुतऱ्या लोकांना, आणि तुम्ही 4-4 लाख रुपये खर्च करता स्मशानभूमीमध्ये. काय ती स्मशानभूमी तुम्ही बघितली? काय ते 2 बिथाड उभे गेल्यात 3 लाख रुपयाची, 5 पायरे उभे गेल्यात 5 लाखाचे. अहो तुम्ही विकास करणार आहो, तुम्ही असे काय चोऱ्याचा रोटी टाकताय आणि तुम्ही आमच्याच नावाने बॉम्ब पालताय? आम्ही म्हणत नाही का ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांनी दरोडे टाकले. आमचं मत आहे ग्रामसेवकांनी जर केलंय हे तर तुम्ही छाती ठोकून उभे राहा ना. तुम्ही आम्हालाच नाव ठेवायचे प्रयत्न करताय, तुम्ही आमच्याच नावाने बॉम्ब पालताय का? हे काय हेअर स्टंटबाजी करताय ना, हे करतोय ना ते करतोय. बाबांनो आम्ही मूर्ख बाबांनो, तुम्ही खरे, तुम्ही सांगा आम्हाला समजून. 4 लोक या, 4 लोकांनी सांगा बाबा ह्या कामाला एवढा खर्च कसा, ती गटर लाईन गेली कुठं, 8 लाख रुपये पाणी पुरवठ्याचा खर्च जर तुम्ही केला म्हणता दुरुस्तीला, तो 8.5 लाख रुपये खर्च तुम्ही जर ढायची वस्तीत घातला तर तो तिथं कसं काय आला एवढा 10-12 लाख रुपये खर्च, ते तुम्ही आम्हाला सांगा ना. 15 लोकांचं शेड उभे केलं ते कसं आलं बाबा, कसं झालं इस्टिमेटनी, ते आम्हाला मोजून दाखवा. कारण का खाजगी माणसाला तर कळत नाही, सरकारी अधिकाऱ्याला एवढं कसं कळतं? जीएसटी का कुठं भरला, ई टेंडरिंगला 80-90% कामं एकाच ठेकेदाराला कशी गेली, ई टेंडरिंग नक्की झालं का नाही झालं हे तुम्ही आम्हाला सांगा बाबांनो. म्हणजे कसं आहे आम्हाला कळत नाही, आम्ही जरा हुशार होऊ. बरोबर आहे का नाही? तळतळा लावतो तुम्ही राव आम्हाला, तुम्ही आमच्याच नावाच्या बदनामी करता. आम्ही खिशातलं घालून आम्ही गावासाठी आम्ही प्रयत्न करतो ना. आम्ही इकडे हायकोर्टात आलोय, तिकडे आम्ही याचिका दाखल करा, पुण्याला जायला लागत, काहीतरी खर्च असतोच ना आम्हाला, पण आम्हाला खर्च असतोच ना. तुमच्यासारखे आम्हाला शायनिंग नाही मारायची. नेते आले का झेंडे लावून भाषण ठोकून हारतोरे घालून करायचं नाही. तुम्ही मला टार्गेट करायचा प्रयत्न नका करू. ग्रुपला इकडे तिकडं घेणं ना देणं बाजाराला जाणं हे धंदे करू नका बिनकामन धामाचे. तुम्ही लय प्रामाणिक आहे ना, तुम्ही सांगा सगळ्यांनी. आणि सगळे सरपंच आणि डोंगर भागाच्या टायमाला हे सरपंच माझ्या गुन्हा दाखल करा. अहो सरपंच साहेब, डोंगर भागातल्या शाळेची तुम्हाला कारवाई लवकर करता नाही आली, तुम्ही माझ्या गुन्हा दाखल करायला लागली. तुम्हाला मी चांगलं म्हणतो तो सरपंच, शपथ तुम्हाला चांगला म्हणतो तो, पण येथून हात जोडतो तुम्हाला अशी इथनं. धन्य आहे तुम्ही आम्हाला गावचे सरपंच लाभले ना, एकदम धन्य आहेत तुम्ही. अहो ज्यांनी केलं त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा. तुमची बदनामी केली म्हणून तुम्ही बदनामी कसली बदनामी? स्लॅबचं काम तुम्ही लोड बिरिंगो करता, मुलांना मुताया जागा नाही, 5-5 लाख रुपयाचं पहिलंच बिल काढून ठेवता. तुमची कसली बदनामी केली आम्ही? कसली बदनामी झाली सांगा तुम्ही मला? कचरा कुंडीच्या गाड्या कचऱ्यात उभ्या आहेत, हे पैसे आमचे आहेत, आमचे 975 रुपये केंद्र सरकार आमच्या नावाने आम्हाला देतं. आणि ते पैसे ज्या वेळेस ग्रामपंचायत दप्तरी असतात त्यावेळेस त्याचा आमचा अधिकार आहे तो मागणं. आम्ही तुमच्या घरचा हिशेब विचारला नाही, तुमच्या पर्सनल खात्याचा बँक खात्याचा हिशोब तुम्हाला आम्ही विचारला नाही. आम्ही विचारलाय काय? आम्ही आमच्या ग्रामपंचायतचा विषय विचारलेला आणि आमचा अधिकार आहे तो. लोकशाही आहे ही, दंडकशाही नाही. हिशेब विचारला तुमची बदनामी झाली, लगेच पोलीस स्टेशनला जाऊन फोन करून एक जण फोन करून सांगतो का 10-20 दिले नाही. कधी तुमच्याकडे पैसे मागितले आम्ही? त्यांना सवय असन घ्यायची पैसे, त्यामुळे ते असे बोलतात आम्हाला. हे चुकीचं आहे लय. मला अशा बदनाम्या फिरण्यामध्ये जमणार नाही. इकडे तिकडे बोलणं काय नाही. नसन तुम्हाला खोटं आम्ही मेल्यावर तर तुम्ही चौकशी करू शकता ना, तसं सांगा आम्हाला, आम्ही ते पण करायला तयार आहे. टावर चढणार, आम्ही आंदोलन करणार, नाही झालं तर वरून उडी मारत असतो आम्ही. लक्षात घ्या, आत्मदहनाचा इशारा देतो आम्ही तुम्हाला. आणि मी तुम्हाला माहिती आहे मी कसला आहे मग. मी आत्मदहन करणार म्हणल्यावर करणार, वरून उडी टाकीन टावरवरून. लक्षात घ्या. आणि त्यावेळेस सगळी बॉडी जबाबदार असेल त्याला. बॉडीला जर वाटतं ना आम्ही स्टंटबाजी करतो हे करतो, बोला तुम्ही बोललंच पाहिजे. सगळी बॉडी जबाबदार, सगळ्या बॉडी गुन्हा दाखल करा जर मला काही झालं तर. माझी विनंती आहे तुम्हाला. पण ज्या वेळेस तुम्ही एखाद्या ग्रामसेवकाला वाचवता ना, लक्षात घ्या तुम्ही गावाच्या विरोधात जाताय. लक्षात घ्या तुम्ही चुकीच्या कामाला पाठिंबा देताय. मी आजही म्हणतोय ना सदस्याची चुकी ना सरपंचाची चुकी, कारण का तुम्हाला बँकेची खाती किती हेच माहित नाही. ज्यावेळेस तुम्ही सगळे ग्रामपंचायतमध्ये बसले होते त्यावेळेस तुम्हाला मी विचारलं सगळ्या सदस्यांना, तर सदस्यांनो सरपंच साहेबांनो तुम्ही मला सांगा आपल्या ग्रामपंचायतची खाती किती? एक म्हणतो 12, एक म्हणतो 13, एक म्हणतो 14. तुम्हाला काहीच माहित नाही. तुम्हाला जर माहित नाही तर तुम्हाला काय कळून देणार आहे? ग्रामसेवक करीत सह्या केल्या सह्या. ग्रामपंचायतचं पद, सरपंचाचं पद आणि सदस्यांचं पद हे लोकांच्या सेवेसाठी असतं. हे साधं तुम्हाला कळलं पाहिजे. थोडा काही हिशेब विचारला तर लगेच आरडाओरड करता, कोणतं ड्रिंकिंग केलं तिथं आणता आणि त्याने लगेच आरडाओरड करायचा आणि लगेच धिंगाणा घाला. हे बंद करावं. असणारी तरुण पिढी तुम्ही बिघडवताय. दारूचे धंदे तुम्हाला बंद करताय. तुम्ही काय गाजरगावचा विकास करायचा तो? गावातील तरुण पिढी तुम्हाला काय करायचं? दारूच्या नशेत टाकायची का? शाळेचा एवढा मोठा मॅटर झाला त्याच्यानंतर तुम्हाला कमिटी तयार करायला पाहिजे. तुम्ही केली का कमिटी तयार? 1 नंबरला आपली शाळा आहे. तुम्ही काय करणार उद्या काही परत मॅटर झाल्यावर? तुम्हाला नुसती स्टंटबाजी लागते. आणि आम्हाला तुम्हाला लागते स्टंटबाजी. आम्हाला ना घेणं देणं. कोणत्याच राजकीय स्टेजवर जात नाही मी कधीच. कोणत्याच राजकीय विरोधात बातम्या येत नाही, चांगल्या बातम्या येत नाही, वाईटला येत नाही.
कधीच त्यांच्या जाहिरात नसते, आमचं काहीच नसते. पोटा बांधायला खातो, कष्ट करतो. कोण सरकारी काम जर घेत असलो तर त्याची नियमात आमची कामं असतात. आमची पण कामं पाहतो मी. तुमच्यासारखं आम्ही करत नाही. कधी गावात कोणता कधी त्रास करत नाही. इतकं डोकं असून आहे ना, एखाद्या क्षणात बरबाद करण्याची ताकद असणारा माणूस सुद्धा पण आम्ही कधी गावात कोणाला त्रास नाही केला. तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय माहिती नाही? हा, हे चुकीचं आहे. तुमचं जे पायंडा चाललाय तो चुकीचा आहे. आजही माझी तुम्हाला विनंती आहे, खऱ्याला खरं, खोट्याला खोटं बोलायचं नसेल तर जो करतोय त्याला नाव ठेवायची कामं करू नका. तुम्हाला सगळ्याच देशाला सरपंचांना विनंती आहे आमची. माझ्या नावाचा गुन्हा दाखल करताना एकदा मंदिराकडे बघा. भैरवनाथाच्या नाथ पकतोय, भैरवनाथ पकतात. ते कर्माची फळं इथंच फेडायच्यात. श्रीकृष्णाला चुकलेली नाहीत ती. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा चुकलेली नाहीये. श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलं, माझ्या कर्माचं फळ मला इथंच भोगायचं. साधा एक बाण लागला, श्रीकृष्णाला मरण आलं. लक्षात घ्या, श्रीकृष्णाला भगवान श्रीकृष्णाने सुद्धा भगवद्गीतेमध्ये लिहिलंय, तुम्ही कसलीच अपेक्षा करू नका. तुम्ही जे करणार आहे तुम्हाला इथंच फेडायचे. कर्म तुम्हाला चुकलेलं नाहीये. आणि जर मी चुकीचा आहे, माझे कर्म मला चुकलेले नाहीत. तुम्ही चुकीचे आहेत, तुम्हाला कर्म तुमचे चुकलेले नाहीत. माझ्या नावाचा गुन्हा दाखल करायचा, आता गुन्हा दाखल होईन का याचा विचार करा पहिला. मला तर वाटतं तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे, म्हणजे मी पण पुरावा देतो कसा भ्रष्टाचार आलाय, काय झाले, कसं झाले. तुम्ही नाहक आम्हाला टॉर्चर करायचा प्रयत्न करू नका. तुम्ही उलट माझी विनंती आहे तुम्हाला, का तुम्ही एवढे छाती ठोकून तुम्ही चालायचे ना गावात, सगळी कामं करायचे ना तुम्ही. यात्रा असन, हे असन, ते असन, सगळे करायचे तुम्ही. तुम्हाला शुभेच्छा आहे सगळ्यांना. मग कोणी सरपंच असू दे, कांताय बादशाह असू दे गावातला, इथून पुढे एक लक्षात घ्या, तुम्हाला जर ग्रामपंचायतचं गाजरं कळत नाही ना, तर तुम्ही सरपंच सुद्धा होऊ नका. तरुण पिढीला येऊन द्या पुढं. 45 पुढे असू दे. जे शिक्षक एज्युकेटेड ज्यांना हुशार आहेत त्यांना पहिला वर्ग घ्या 2 महिन्याचा गावातला. हे काय चाललंय? 5 वर्षात 50 लाख रुपयाची ग्रामपंचायत तोट्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे का आता हे? हा, तुम्ही मस्करी समजता का ही गोष्टी सगळ्याच्या? हा, हे अजिबात चालणार नाही असले धंदे. आणि तुम्हाला जे करायचे ना ते कायद्याने करा. इकडे तिकडे काय बोलत नका. आम्ही कायद्याने चाललो. आम्हाला हे पण माहिती आहे, सगळे चोर बसलेले आहेत. चोर हे कारवाई करणार नाही, कागदोपत्री दाखवणार, फक्त चौकशी केली. पण आम्हाला माहिती आहे ना, ऑनलाईन दिसतंय ना आम्हाला, किंवा तुम्ही पुरावे आहेत ना आम्हाला ना. तुम्ही माहिती द्यायची गरज नाही. ग्रामपंचायत आम्ही पण आहे. ग्रामपंचायत आम्ही डायरेक्ट जाऊन दप्तर उचकू शकतो. एवढी ताकद आहे आमच्यात. तुम्हाला काय आणायचे, काय करायचे ते करा. आम्ही आजही बोलतोय, उद्या. आणि माझी आज विनंती आहे, हे माझे सगळे जीवा उठलेले आहेत. माझ्या जीविताला काय झालं ते सगळे जबाबदार आहेत त्याला. लक्षात घ्या. आणि चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी लक्षात घ्या, तुम्हाला अल्टिमेट देतो आम्ही 1-2 महिन्याचा. 1.5 महिन्याचा तुम्हाला अल्टिमेटम आहे. 1.5 महिन्यात तुम्हाला अहवाल सादर करायचा आहे. नाही केला एखाद्या टावर चढून आम्ही आंदोलन आमचं फिक्स करू आणि डायरेक्ट उडी मारीन. 1 दिवस जाऊन देईन, दुसऱ्या डायरेक्ट उडी मारीन खाली. लक्षात घ्या, मी तुम्हाला अल्टिमेटम देतोय. आणि जर काही झालं तर तुम्ही जबाबदार याला. आणि मी तुम्हाला माहिती आहे, मी जे बोलतो ते करतोच. लक्षात घ्या, मी इथून पुढे मागं हटणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.